हे गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. आज इव्हिनिंग ड्युटी होती, त्यासाठी इव्हिनिंगचा लंच बनवायचा होता. त्यासाठी भात, मसूरच्या डाळीचं वरण आणि फ्लॉवरची भाजी चपाती बनवायचा बेत केला. मसूरची डाळ आणि तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर तांदूळमध्ये मीठ ॲड केलं आणि मसूरच्या डाळीमध्ये मीठ आणि हळद ॲड करून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या होऊ दिल्या. त्यानंतर मी माझं डेली जे कॅलेंडर वॉटर पिते ते पिले आणि पुढच्या कामाला लागले. फ्लॉवर छोटे छोटे छान पीसेस करून घेतले. ते 2 पाण्याने स्वच्छ धुतले आणि हळद आणि मीठ ॲड करून 1-2 मिनटं वाफवून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं छान पेस्ट करून घेतली. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. एक थोडंसं मोहरी टाकून कांदा छान परतून घेतला. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली त्यामध्ये ॲड करून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर टोमॅटो ॲड करून 1-2 मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड केलं. एक छानसं परतून त्यानंतर वाफवलेली फ्लॉवर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आणि 2 मिनटं वाफवून घेणार. 2 मिनटं वाफवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करून छान परतून घेतलं. वरतून कोथिंबीर ॲड केली आणि 2 मिनटं पुन्हा झाकून वाफवून द्यायचं. त्यानंतर माझं मसूरच्या डाळीचं वरण पण छान आणि भात रेडी झाला होता. तर मसूरच्या डाळीच्या वरणाला मला फोडणी द्यायची होती, हलकीशी फोडणी. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं, लसूण, मोहरी आणि हिंग ॲड करून घेतलं. छानसं परतू दिलं. थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये पण ॲड केली. हळद ॲड केल्यानंतर आपलं वरण जे छान फेटून मी त्यामध्ये ॲड केलं आणि थोडंसं गरम पाणी ॲड केलं. वरतून कोथिंबीर ॲड केली. हवा असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकतात. मी ऑलरेडी आधीच ॲड केलं. तर अशा प्रकारे आपला लंच तयार झाला आणि इव्हिनिंगला जाण्या अगोदर मी या लंचचा आस्वाद घेतला. गुड बाय.